तुम्ही कधी गॅसवरती लिंबू ठेवून बघितला आहे का? नसेल बघितलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता स्वयंपाकघर म्हणजे आपण स्वच्छ भरपूर करत असतो, पण स्वयंपाकघर स्वच्छ करणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते स्वच्छ न केल्यास अन्नही दूषित होते. पण स्वयंपाकघर साफ करणं हे फक्त भांडी आणि भिंतींपुरतं नाही, तर गॅस ओट्यापासून फरशीपर्यंत सर्व काही स्वच्छ करावं लागतं. आणि विशेषतः गॅस पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे. मात्र घरात असलेला गॅस दिवसातून किमान 2 ते 3 वेळेस स्वच्छ करावाच लागतो. आता तो स्वच्छ कसा करायचा हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता माझं सकाळचं जेवण बनवून तयार झालं आहे आणि आज अशी भाजी बनवली किंवा आज असे पराठे वगैरे बनवले की त्यामुळे थोडंसं तेल म्हणा ते असं गॅसवरती जे आहे इकडे तिकडे उडालेलं आहे. त्यामुळे गॅस झालेला आहे भरपूर चिकट. मग अशा वेळेस तुम्ही लिंबाचा वापर करून तो चिकटपणा दूर करू शकता. तुम्हाला अर्ध लिंबू घ्यायचं आहे आणि त्यावरती मीठ घालायचं आहे आणि थोडंसं गॅसच्या शेगडीवरती सुद्धा टाकायचं आहे. आता मीठ आणि लिंबू हे काय करेल की जो काही चिकटपणा आहे, आणि गॅसवरती बघा वेगवेगळी डिझाईन असते, तर त्या डिझाईनमध्ये हळूहळू का होईना अशी घाण साचत चालते आणि आपण वरून पुसून घेतो आणि ती घाण साचत अशी एक काळी अशी परत त्यावरती जमा होते. आणि मग काय होतं, ती काढायला तर वेगळेच कष्ट लागतात, पण आपण लक्ष दिलं नाही तर गॅस हा तेवढाच घाण दिसतो. मग दिवसातून तुम्हाला गॅस तर धुवायचा नाही आहे, पण तो पुसूनच घ्यायचा, तर त्याचा चिकटपणा सगळा कसा जावा, तर तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने काही तेलकट वगैरे केलेलं असेल किंवा गॅस हा खूप मळालेला असेल, भिंतींवरती खूप चिकटपणा झालेला असेल, तर मग लिंबू आणि मिठाचा वापर करून तुम्हाला ते घासायचं आहे. आता बघा मीठ काय करतं, स्क्रबिंग म्हणून काम करतं आणि लिंबू हे जे आहे ते अगदी साफसफाईसुद्धा करतंच, क्लीन काढतं आपलं सगळं. पण त्याचऐवजी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच निदर्शनास येईल की आपण लिंबू वापरल्यामुळे त्याचा घरभर असा सुगंधसुद्धा येतो. घरभर म्हणजे आपल्या किचनमध्ये. आता आपण लिंबू आणि मीठ गॅस ओट्यावरती छान असं चोळून घेतल्यानंतर आणि भिंतीला चोळून घेतल्यानंतर जो गॅस पुसण्यासाठी तुम्ही कपडा करत आहात, तो कपडा गरम पाण्यामध्ये स्वच्छ असा बुडवून पिळून आणि मग हे पुसायचं आहे. गॅस तुम्हाला धुवून घ्यायचा नाही. आता आपण लिंबू आणि मीठ वापरलं आहे, त्यामुळे तुमचा गॅस हा जे आहे पांढरट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला इकडे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पुसण्यासाठी. आता जर तुमची ग्लासची शेगडी असेल तरीसुद्धा तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. जर तुम्ही तसंच केलं तर कदाचित त्याच्यावरती तुम्हाला अशी पांढरी एक लेअर दिसेल. आणि गॅस हा का धुवू नये हे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहेत. नसेल बघितलं तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देत आहे. आता बघा आपला गॅस आपण साफ करतो आणि तो नेहमी करायलाच पाहिजे, कारण त्यावरती अन्नाचे कण वगैरे पडलेले असेल तर झुरळ वगैरे होणं ह्या गोष्टी ज्या आहे खूप कॉमन होतात. आणि अन्न जर असं इकडे तिकडे पडलेलं असेल, उघडं असेल, तर पाळसुद्धा येण्याची शक्यता असते, विषबाधा होतो. त्यामुळे तुमचं किचन हे नेहमी साफ असणं गरजेचं आहे. आता किचनच नाही तर किचन ओट्यावरील तुम्ही जेही सामान ठेवलं आहे ते काढून त्या खालचं पुसून घेणं हे सुद्धा रोज केलं पाहिजे, कारण बऱ्याचदा असं होतं की छोटे छोटे पार्टिकल्स हे इकडे तिकडे पडलेले असतात. आता बरं लिंबाचा वापर आपण केला आहे, पण ह्या लिंबाच्याच फोडी का बरं फेकायच्या? म्हणून तुमच्याकडे लाकडी चॉपर असेल किंवा अशा पद्धतीचा चॉपर असेल तर त्या फोडी एक वेळ तुम्ही नक्की अशा पद्धतीने चॉपरवर घासा. त्यावरती जे काही डाग झालेले असतील ते नक्की निघण्यास मदत होईल. थोडंसं तुम्ही त्यावरती मीठ घालून ते नक्की चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता आपण गॅस क्लीन केला आहे, गॅस ओटा क्लीन केला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या मागची फरशीसुद्धा साफ केली आहे, भिंतसुद्धा साफ केली आहे. पण सगळ्यात मेन अजून येतं ते म्हणजे बेसिन. तर बेसिनसुद्धा तुम्ही लिंबाच्या याच फोडीने नक्की साफ करू शकता. म्हणजे बेसिनमधला जो काही तेलकट चिकटपणा आहे
तो निघून जातो. बऱ्याचदा बेसिनचे जे काही कोपरे असतात, जी फरशी असते तिथे पांढरट असे क्षाराचे डाग झालेले असतात. तर जर तुम्ही अशा पद्धतीने क्लिनिंग केलं तर ते डाग कुठेतरी होत नाही. आणि रोज जो आहे तो नळ साफ करणं, त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या भिंती साफ करणं हे केलंच पाहिजे, जेणेकरून पांढरे डाग होत नाही, किचन स्वच्छ दिसतं. आता बघा, तुम्ही लिंबाचा वापर करून हे सगळं काही साफ केलं आहे, पण याने काय होईल, सगळा चिकटपणा तर निघून जाईल आणि सुगंधही खूप छान येईल. त्याचबरोबर लिंबू आता भरपूर छान भेटतं आहे, त्यामुळे आपण त्याचा असा वापर नक्की करू शकतो. आता सगळं साफ झाल्यानंतर सगळ्यात शेवट येतं ते म्हणजे आपल्या घासणी साफ करणं. तर तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे, त्यात अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला सगळ्या घासण्या टाकायच्या आहेत आणि ह्या 15 ते 20 मिनटं अशाच ठेवा. पूर्ण त्या घासण्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडल्या पाहिजे. आता आपण याच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला नाही, म्हणजेच गॅस शेगडी पुसण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला नाही का, जर तुमच्याकडे ग्लासची गॅस शेगडी असेल तर तिचं कोटिंग जे आहे ते जाऊ शकतं व्हिनेगरने, म्हणून आपण इकडे व्हिनेगरचा वापर केला नाही. आता आपण अर्धा लिंबू आणि यामध्ये बेकिंग सोडा टाकून हे असंच ठेवलं आहे. तुम्हाला माहितीच असेल, बेकिंग सोड्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट असतं आणि अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मसुद्धा असतात. त्यामुळे आपण बेकिंग सोडा हा साफसफाईसाठी नेहमी वापरतो आणि त्याने साफसफाई अगदी सहज करता येते. त्याचबरोबर बेकिंग सोड्याने दुर्गंधीसुद्धा निघून जाते. त्यामुळे आपण बेकिंग सोडा स्पेशली या घासण्या क्लीन करण्यासाठी करतो आहे, कारण घासण्या आपण त्याने भांडे घासतो, बाकी सर्व गोष्टी घासतो, तर कुठे ना कुठे त्यामध्ये फूड पार्टिकल अडकलेले असतात. मग ते फूड पार्टिकल निघण्यासाठी, त्यामधली पूर्ण दुर्गंधी घालवण्यासाठी नक्की या पद्धतीने तुम्ही घासण्या ह्या नेहमी क्लीन केल्या पाहिजेत. आता अशा पद्धतीने घासण्या तुम्ही साफ केल्यानंतर त्या 2 ते 3 स्वच्छ अशा पाण्याने नेहमी धुवून घेतलं की त्यामधले सगळे अन्नाचे पार्टिकल्स निघून जातात, सगळ्या दुर्गंधी निघून जाते. आणि शक्यतो ही स्टेप तुम्ही सकाळी करावी, म्हणजे जेणेकरून आपले सगळे कामं झाल्यानंतर ह्या घासण्या तुम्ही जर ड्राय करायला ठेवलं तर सकाळी कसं ऊनसुद्धा असतं आणि उन्हामध्ये ह्या व्यवस्थित वाळल्या तर याचा स्मेल येत नाही. आता ही स्टेप तुम्ही रात्रीही करू शकता, पण रात्री एवढं ऊन नसतं आणि आता हिवाळा सुरू आहे, थंडी भरपूर असते, त्यामुळे कुठेतरी सुकण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, लवकर सुकणार नाही, त्यामुळे तो वेगळा वास येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर हे सकाळी अशा पद्धतीने नक्की क्लीन करत जा. तर अशा छोट्या छोट्या स्टेप्स असतात ज्याने तुमचं किचन स्वच्छ राहण्यास खूप मदत होते. आता आज मी तुमच्यासोबत बर्नर साफ नाही करून दाखवलं आहे, कारण यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ते कशा पद्धतीने साफ करायचं आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत अगदीच शेअर केलेलं आहे. आता जेव्हाही तुम्ही या घासण्या घासणार आहात तर ह्या स्वच्छ अशा पाण्याने धुतल्यानंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं आणि अशा पद्धतीने ह्या वाळवट ठेवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की तुमचं किचन साफ करू शकता. आता तुम्ही बघू शकता आपलं सगळं किचन अगदी साफ झालेलं आहे. गॅस ओट्यावरचा आणि आपल्या गॅस शेगडीवरचा सगळा चिकटपणा निघून जातो. नक्की या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि लिंबाचा असा वापर तुम्ही क्लिनिंगसाठी कधी केला आहे का तेही मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही क्लिनिंगचा व्हिडिओ बघितल्यानंतर क्लीन करून आणि मग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. लाईक करायचं बिलकुल विसरू नका आणि शेअर नक्की करा.